आणि पाहणार आहे बीज प्रक्रिया कशी करावी. चला तर प्रक्रिया म्हणजे काय, आपण बियाण्याला काय करतो, कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, हे औषधं किंवा ट्रायकोडर्मा सारखे जैविक असेल, हे आपण त्याला लावतो, जेणेकरून बियांचं रोगांपासून काय होतं, संरक्षण होतं. त्याच्यामुळे आपण काय करतो, त्याला बीज प्रक्रिया करतो. आता आपण पहिले गव्हाला आपण पाहणार आहे, गहू झालं, हरभरा झालं, सोयाबीन झालं, सगळ्याला आपण बीज प्रक्रिया करू शकतो. आता आपण त्याला गव्हाला बीज प्रक्रिया करून दाखवू तुम्हाला. त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप कसं करायचं. तर बीज प्रक्रियाला पहिले आपण धान्य घेणार. धान्य जर घरगुती असेल तर किती किलोमध्ये मोजायचे, समजा किलोमध्ये घ्यायचे किंवा अंदाजे घेऊन न घेता 1 किलो किंवा 2 किलो 3 किलो जेवढ्या तुम्हाला किलोला बियाण्याला लावायचे तेवढं किलो बियाणं काय करायचं, पहिल्यांदा घ्यायचं. तर आता आपण पहिले सीड ट्रीटमेंट करताना काय करतो की आपण लक्षात ठेवा, सीड ट्रीटमेंट करताना बकरा असं नाव ध्यानात ठेवा. बकरा म्हणजे काय, पहिलं बुरशीनाशक वापरायचं कधी बी. क म्हणजे काय, कीटकनाशक वापरायचं. आणि रा म्हणजे काय, रायझोबियम किंवा जैविक औषधं हे 3 नंबरला वापरायचे. म्हणजे आपण काय करतो, औषध आणतो, कसं पण चोळतो, तसं न करता जर तुम्हाला तिन्ही घटकाची तुम्ही जर सीड ट्रीटमेंट केली किंवा बियाणे बीज प्रक्रिया केली तर हे अत्यंत उपयुक्त ठरतं तुम्हाला. पहिल्यांदा बुरशीनाशक घ्यायचं, मग त्याच्यामध्ये कार्बेंडेझिम असं हे वापरू शकता. कीटकनाशक म्हणून 30 FSचं थायोमिथक्झाम झालं, हे वापरू शकता बियाण्याला. त्यानंतर पुन्हा काय करायचं, पुन्हा रायझोबियम कोणाला लावतो आपण, जेवढे बी कडधान्य येतं, समजा आपलं हरभरा झालं, सोयाबीन झालं, त्याच्यानंतर तूर झालं, उडीद झालं, मूग झालं, यांना आपण रायझोबियम लावतो. यांना रायझोबियम का लावतो, त्यांच्या मुळाला बघा गाठी असतात, त्याला आपण पडलं की त्याला जर रायझोबियमची ट्रीटमेंट दिली आपण, तर रायझोबियम ट्रीटमेंटला काय होतं, त्याचं जे नायट्रोजन जास्त फिक्स करतं, ते मुळं जास्त झाला. त्याच्यामुळं काय होतं, 20 ते 25% आपल्याला युरिया म्हणा किंवा नायट्रोजनची खतं कमी लागतात. त्याच्यामुळं हे त्याचा फायदा आहे. तसंच गहू झालं, हे तृण झाले, याला आपण ॲझोटोबॅक्टर वापरतो रायझोबियमच्या जागी. आणि त्याच्यानंतर तुम्ही जैविक बुरशीनाशक जसं ट्रायकोडर्मा हे नंतर वापरायचं असतं. तर आता पहिल्यांदा आपण काय करणार, गव्हाचं बियाणं घेणार. एक किलो बियाणे समजा. आता ह्याला आपण पहिले ट्रीटमेंट करताना काय लावणार, आता नाही, आता आपण एकत्रच आणलेले आहे बुरशीनाशक आणि ते समजा एकत्र आहे. किती वापरणार, आता प्रति किलो बियाणे जवळपास आपण 5 ते 10 ml कंपनीचे, पण आपण 6 ml वापरायचे नाही का, 5 किंवा 6 ml पर्यंत आपण वापरणार त्याला. 1 किलोला जसं तुमचं 5 किलो असेल त्याच्या प्रमाणे तुम्ही घ्यायचंय. पहिले काय करायचं, आपण त्याच्यात 5 ml मोजून घ्यायचं, 5 किंवा 6 ml औषध घ्यायचं. त्याच्यानंतर आपण व्यवस्थित त्याच्यावर टाकून घ्यायचं बियाण्यावर. त्यानंतर याला चांगलं मिक्स करायचं, सगळ्या ह्याला लागलं असं. यंदा तुरीचं पीक असं बुरशीने खराब झालं लावल्यावर, त्याला जर ते औषध लावलेलं असेल तर त्याची प्रतिकार. त्याच्यानंतर जे तुम्ही लावलं ते सावलीत 15 ते 20 मिनिटं वाळवायचे. सावलीत, उन्हात नाही, सावलीत वाळवायचे. ते उजेडात पण सावलीत ठेवायचे. ह्याच्यानंतर आपण काय करायचं, आता हे तुमचं बुरशीनाशक झालं किंवा कीटकनाशक लावल्यानंतर 15-20 मिनिटं वाळवायचं. आणि वाळवल्यानंतर काय करायचं, आपल्याला याला आता गव्हाला काय वापरतो आपण, ॲझोटोबॅक्टर. याला 10 ml जर हे 10 ml प्रति किलो बियाण्याला वापरायचं ॲझोटोबॅक्टर म्हणून. तर आपण याला 10 ml घेणार आहे. नाही, प्रति किलो 10 ml. आता याला समजा आपण 10 ml हे घेणार आहे. हे कधी वापरायचं, नंतर आधी रासायनिक लावून घ्यायचे, नंतर ॲझोटोबॅक्टर वापरायचं, आणि नंतर ट्रायकोडर्मा म्हणून बुरशी ती तुम्ही नंतर वापरायची शेवट. ती पण 10 हे जे आपले काय म्हणतात ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम हे
हे येतं जैविक, हे नंतर लावायची. पहिले रासायनिक लावून घ्यायचे, नंतर हे लावायचे. याच्यानंतर ट्रायकोडर्मा पण भेटतं बाजारात. ट्रायकोडर्मा जर वापरलं तुम्ही तर बुरशीजन्य रोग जे येणार असते तर ते येत नाही, किंवा उगवणीतला मर रोग येतो होत नाही. आता याच्यामध्ये तुम्ही 10 ml प्रति किलो बियाणे ॲझोटोबॅक्टर वापरायचं. नंतर ट्रायकोडर्मा पण तेवढंच वापरायचं, 10 ml प्रति किलो बियाणे. जर तुम्ही याच्याऐवजी जर हरभऱ्याला जर केली तर हरभऱ्यासाठी रायझोबियम जर लिक्विड असेल तर 10 ml प्रति किलो बियाणे वापरायचं. आणि जर पावडर असेल तर 25 ग्रॅम पर किलोला वापरायचे, म्हणजे प्रति किलो 25 ग्रॅम वापरायचे. 250 ग्रॅम ही 10 किलोला. कशाला? हरभऱ्यासाठी. आता गव्हाला आपण काय करणार, 10 ml याच्यावर काय करणार, घेणार पुन्हा याच्यावर सावलीत सुकल्यानंतर ना 15-20 मिनिटानंतर ना आपण परत त्याला करणार. नंतर ना पुन्हा धुवून घ्यायचं. पेरणी कधी करायची? सुकल्यानंतर ना तसं लावून ठेवलं तर 24 तासाच्या आत काय करायची, पेरणी करून घ्यायची. 24 तासाच्या वर ठेवायचं नाही, समजा 24 तासापर्यंत करून घ्यायची शक्यतो. तर 2-3 तास वाळल्यानंतर ना तुम्ही लगेच मी करू शकता, किंवा मग 24 तासाच्या आत कधी पण करून घ्यायची. हा, पेरलं गेलं पाहिजे. 24 तासाच्या नंतर जर पेरलं तर मग एवढा इम्पॅक्ट दाखवत नाही एवढे. आता वीज प्रक्रिया का करायची तुम्हाला कळलं का, की जे बुरशीजन्य रोग ह्याच्यावर असतात, बियावर असतात, ते तिथंच मारतात, किंवा जमिनीतली काही बुरशी असते किंवा हे असतं ते तिथंच मारतात. त्याच्यामुळे येणारे रोग किंवा येणारे संभाव्य त्याच्यापासून टाळता येतं आपल्याला. आणि जोमदार उगवतं, जोमदार बी काय होतं, उगवण शक्ती जोमदार होती ती. त्याच्यानंतर ना मग येणारे फवारण्या पण तुमच्या 1 ते 2 फवारण्या कमी होत्या. समजलं कसं करायचं? बकरा लक्षात ठेवा, पहिलं बुरशीनाशक, कीटकनाशक, आणि नंतर रायझोबियम किंवा ट्रायकोडर्मा हे तुम्ही वापरू शकता. हे झालं तुमचं शेती.